वेलकम बॅक टू माय चॅनल। मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर मी आणि शांता आता चाललो आहोत आम्ही खाली लेझिमची प्रॅक्टिस बघायला आणि थोडेफार गप्पा गोष्टी पण करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी पण आम्ही चाललो आहोत। तर चला मी आता तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाते लेझिमची प्रॅक्टिस दाखवायला। आमच्या इथे लेझिमची प्रॅक्टिस होते बॅक साईडला, मजबूत ऊन आहे। चल बाबू, आता सध्या इथे शॉर्टकट बंद केला आहे। इथून पहिले शॉर्टकट होता, आता पूर्णच बंद केलेला आहे। तर आता इथे लेझिमच्या प्रॅक्टिसला सुरुवात झाली आहे। जवळजवळ ह्या सगळ्या महिला 2 ते 3 आठवड्यांपेक्षा पण जास्त आठवडे इथे येऊन प्रॅक्टिस करतात। गेल्या वर्षी पण इथेच प्रॅक्टिस झालेली आहे आणि या वर्षी सुद्धा इथेच प्रॅक्टिस झालेली आहे। तर हे सगळं म्हणजे हा जे लेझिम वगैरे शिकवण्याचे प्रकार हे सगळं दीपाली बघत असते। सो थँक्यू सो मच दीपाली, सगळ्यांना तू खूप समजून इथे सांगत असतेस। ह्याच्यामध्ये तुझा खूप मोठा हातभार आहे, कारण की बऱ्याच महिला असतात त्या असं काही प्रोग्राम वगैरे असते तेव्हाच त्यांना घराच्या बाहेर यायला वगैरे मिळतं, अशा सांस्कृतिक गोष्टींमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायला भेटतं। तर अशा प्रकारे तू सगळ्या महिलांना हँडल करून सगळं व्यवस्थित त्यांना समजावून सांगतेस, त्याच्याबद्दल थँक्यू आणि कीप इट अप। खूप पुढे जाऊन खूप खूप छान छान गोष्टी अशाच सगळ्यांना शिकव, जेणेकरून प्रत्येकाला सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट येईल आणि आपलं एकता महिला मंडळ जे आहे हे खूप पुढे जाईल। आणि दुसरी म्हणजे अगदी खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, ह्याच ग्रुपमध्ये म्हणजे लेझिमच्या ग्रुपमध्ये 4 ते 5 जणी लिटरली डोंबिवलीवरून दररोज अपडाऊन करतात, घरातल्या गोष्टी सांभाळून जॉब सांभाळून ह्या इथे येतात। आणि ह्या ग्रुपमध्ये म्हणजे जेवढ्या म्हाडामध्येही राहतात त्याही त्यांचं घरातलं काम बघून इथे वेळात वेळ काढून अगदी टायमाला उपस्थितीत राहतात। आणि अशाच प्रकारे खूप अगदी एनर्जी लावून खूप सगळ्या महिला छानपैकी लेझिम करतायत, खूप सुंदर प्रतिसाद देत आहेत त्या प्रत्येक गोष्टीला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, स्पेशली हा लेझिमचा व्लॉग कसा वाटला, मला कमेंट सेशनमध्ये नक्की कळवा। आणि हो, एनर्जी तर असणार, कारण की आमची भीम जयंती येते। सो बेस्ट ऑफ लक, कारण की ही शेवटची यांची प्रॅक्टिस आहे। डायरेक्टली आता हे 14 तारखेला ऑन द स्पॉट तिथे करावं लागणार आहे। 3 ठिकाणी ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, लेझिम वगैरे। तर तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक, खूप सुंदर परफॉर्मन्स द्या तुमचा आणि एनर्जी दाखवा।
तर असा होता शेवटचा दिवस लेझिमच्या प्रॅक्टिसचा. सर्व महिलांनी अगदी प्रामाणिकपणे खूप सुंदर प्रॅक्टिस केली. इतके दिवसही खूप सुंदर प्रॅक्टिस करत होते, बट आजचा शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे सगळ्यांनी मनापासून प्रॅक्टिस केली. तर आता एवढी सुंदर प्रॅक्टिस झाली होती, थोडी पेटपूजा तर बनतेच ना, तर चला. तर आता इथे मस्त प्रॅक्टिस करून झाल्यावर एंड पण स्वीट व्हायला पाहिजे की नाही, म्हणून इथे आणली होती खीर. थँक्यू सो मच गायकवाड फॅमिली, खूप छान होती खीर. तर आता आम्ही इथे आमची खीर एन्जॉय करतो आणि बऱ्याच जणांनी छान छान असं फरसाण लाडू वगैरे आणलेलं, तर तेही आम्ही एन्जॉय करत होतो. अरे इच्छा, तुम्ही तर लेझिम घेतलं, लेझिम झाल्यानंतर तुम्ही सगळ्या लेडीजनी खीर पण खाल्ली, लाडू चिवडा सगळं खाल्लं. आम्ही तर सगळं खाल्लं, पण आमचं एक अजून पोट नाही भरलं. तर काय, तर आम्हाला पण आमचा डान्स दाखवायचा होता. मग काय करणार, मग आम्ही पण डान्स करायला सुरुवात केली. हो, सगळं प्रॅक्टिस वगैरे झाल्यानंतर हे 2 चिमुरडे आहेत, त्यांनी आपली डान्स दाखवायची तयारी दाखवली म्हणून सगळ्या लेडीज पुन्हा थांबल्या आणि खूप सुंदर असा डान्स करत होते. मागे त्याला 2 मुली गेल्या त्या, आणि हे दोघं जण खूप सुंदर डान्स करत होते. त्याच्यामुळे असं थकल्यासारखं काही वाटत नव्हतं. उलट त्यांना बघून बाकीच्या जेवढ्या लेडीज होतात, आय होप सो सगळ्यांना ते अजून एनर्जी आली असणार, आय एम प्रिटी शुअर. खूप सुंदर डान्स करत होते. आता परत एकदा 13 तारखेला पण आमच्या इथे डान्स आहेत, तर त्याचेही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब आठवणीने करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करत जाईल तर त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल.